नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अंगणवाडी सेविका ताई या 45 दिवसापासून या संपावर गेलेल्या आहेत। त्यांच्या मागण्यांवर आज तोडगा निघणार होता, पण अद्याप तोडगा निघालेला नाही। त्यामुळे सरकारच्या नोटिसाला जेल भरो आंदोलन, सतत स्वतःच्या हक्कासाठी आंदोलने करावे लागते, यापेक्षा वाईट काहीच नाही। मित्रांनो, याबद्दलची जी काही अपडेट आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात। आपल्या विविध मागण्यांसाठी 45 दिवसांपासून संपावर गेलेल्या अंगणवाडी सेविका ताईंना कामावरून कमी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आणि त्याचबरोबर अंगणवाडीची कुलपे तोडण्याच्या धमक्यांच्या निषेधार्थ बुधवारी आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने क्रांती चौकापासून ते जिल्हा परिषदपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदचे गेट सोडणार नाही व जेल भरो आंदोलनही सुरू करणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीस गेलेल्या विकास मीनांना पोलिसांनी ही माहिती दिली। 1 तासानंतर ते आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी शिष्टमंडळास चर्चेला बोलवले। शिष्टमंडळाने मीना यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। मुलांचे कुपोषण होत असल्यामुळे त्यांच्याशी आपली बांधिलकी पाहिजे, असे मीना म्हणाल्या। तेव्हा संपावर जाण्याची नोटीस 20 दिवस अगोदर दिली होती। त्या 20 दिवसात बालकांच्या कुपोषणाची काळजी आपल्याला का वाटली नाही? तसेच अंगणवाड्या ठेकेदारांमार्फत पुरवण्यात येणारे धान्य हे सडलेले व किडलेले असते, तेव्हा कुपोषण होत नाही काय, असा प्रश्न त्यांनी यावेळी करण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व युनियनचे जिल्हाध्यक्ष राम बायती यांनी केले होते। त्यांचे म्हणणे काय आहे ते आपण पाहूयात। रजिस्टर पोस्टानं नोटीस द्या। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रतिकात्मक अंतयात्रा काढून मोबाईल जमा केले आहे, त्यामुळे कामावरून कमी केल्यास नोटिसा या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठविण्यात येत आहेत। हे चुकीचे आहे। पाहिजे तर रजिस्टर पोस्टाने या नोटिसा पाठवल्या पाहिजे। प्राध्यापक राम बाहेती, आयटक नेतृत्व जिल्हाध्यक्ष। मानधन वाढीसाठी राज्यव्यापी संप, मानधनात भरीव वाढ करा, निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करा, ग्रॅज्युटी इतर मागण्यांसाठी आमचा 4 डिसेंबर पासून राज्यव्यापी संप सुरू आहे। बुधवारी आम्ही मोठा मोर्चा काढला, जेल भरो आंदोलन केले। सरकार या संपाकडे दुर्लक्ष करीत आहे, हे दुर्दैव होय। माया भिवसने, अंगणवाडी कर्मचारी। तर आमच्या मागण्या मान्य करा। आज केवळ 10,500 एवढ्या तटपुंजा मानधनात काय होते? महागाई खूप आहे। शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पगारवाढ, पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळायला हवी। राज्यभर आंदोलने सुरू आहेत, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही, हे चुकीचे आहे। शन्नो शेख, अंगणवाडी कर्मचारी। चला तर मित्रांनो, यापुढे सरकार काय पाऊल उचलणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। नेमकी पगारवाढ ही होणार की नाही होणार याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।